नमस्कार. गवार निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता तव्यावर आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत परतून भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने छानशी लाल होईपर्यंत गवार भाजून घ्या. गवार भाजल्यामुळे पटकन शिजायला मदत होते. अशा पद्धतीने गवार भाजली गेलेली आहे. आता 2 चमचे तेलामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केलेली गवार चवीला एकदम अप्रतिम लागते. टॅमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये हिंग घालायचं आहे. त्यानंतर धना पावडर, हळद, पुन्हा एकदा मिश्रण पटकन परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आता भाजून घेतलेली गवार घालून छानसं परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. वरून ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. आता दणदणीत असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटानंतर आपली गवार छानशी शिजली गेलेली आहे. चवीला एकदम अप्रतिम लागते. धन्यवाद.